आखातातील वाढत्या युद्ध तणावाचा परिणाम आता डिजिटल जगावर सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। होर्मुझ सामुद्रधुनी ही केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर जागतिक इंटरनेट वाहतुकीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जर या युद्धादरम्यान सागरी मार्गाच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सचं नुकसान झाल्यास भारतात इंटरनेट सेवा बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते। भारतातील इंटरनेट सेवा बंद होणार। इराण इस्रायल युद्धामुळे इंटरनेट सेवा धोक्यात। तेल आणि गॅस नंतर आता डिजिटल संकट। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे। जगभरातील अनेक देशांना या जलमार्गातूनच कच्च्या तेलाचा पुरवठा होतो। याच सामुद्रधुनीच्या तळाला जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कणा असलेल्या सबमरीन फायबर ऑप्टिक केबलचं दाट जाळं पसरलंय। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान समुद्राखालील पायाभूत सुविधांना धक्का लागल्यास भारतात इंटरनेट वापरण्यास अनेक अडथळे येऊ शकतात। भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी सुमारे 1/3 डेटा याच मार्गामधून जातो। त्यामुळे भारतातील बँका, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि काही प्रमाणात सॅटेलाइट यंत्रणेवर मोठा परिणाम होऊ शकतोय। होर्मुझ सामुद्रधुनीचा परिसर जगातील महत्त्वाच्या डिजिटल डेटा मार्गाचं मोठं केंद्र आहे। समुद्राच्या तळाखाली टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे इंटरनेटचा पुरवठा केला जातो। होर्मुझच्या सामुद्रधुनीखालील भाग जगातील सर्वात मोठा इंटरनेट कॉरिडॉर मानला जातो। भारतातून पश्चिमेकडे जाणारा 1/3 डेटा ट्रॅफिक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नेटवर्कवर अवलंबून आहे। भारताला जागतिक नेटवर्कशी जोडणाऱ्या प्रमुख केबल्स याच भागामधून जातात। सीमी V4, IME-V आणि फाल्कन या केबल प्रणालींचा यामध्ये समावेश आहे। युद्धकाळात फायबर ऑप्टिक केबल्सला धोका निर्माण होतो। मोठ्या जहाजांचे नांगर केबल्सना अडकून नुकसानीची शक्यता देखील वर्तवली जाते। पाण्याखालील स्फोट आणि नौदलाच्या हालचालींमुळे केबल्स असुरक्षित असतात। युद्धकाळात केबल्स दुरुस्त करणं हे अशक्य असतं। केबल्सची वेळेत दुरुस्ती न झाल्यास इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो आणि त्यामुळेच इंटरनेट स्पीड कमी झाल्यास डिजिटल प्रवास खडतर होऊ शकतोय। आपलं बाकी सगळं भारत त्याच्यावर डिपेंड आहे इंटरनेट कनेक्शनवर। आपले बँकिंग सेक्टर आहे, एज्युकेशन सेक्टर्स आहेत, फायनान्शियल सेक्टर्स आहेत, आपले रोजचे जे आपण इंटरनेट वापरतो हे सगळं त्यावर डिपेंड्स आहे। तर हे सगळं आपण डिस्टर्ब होऊ शकतं आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचं स्पीड स्लो होऊ शकतं किंवा मे बी जर जास्तच डॅमेज झालं तर ते डिस्कनेक्ट पण होऊ शकतं। आता सध्या तर अजून डॅमेज तर झालेलं नाही आहेत, पण जर डॅमेज झाल्या किंवा ब्रेक झाल्या तर त्याला मेंटेनन्स करायला कमीत कमी 3 ते 5 महिने लागतात, कारण तिकडे सबमरीन्सला अलाउड नाही करणार आता अजून आज जाऊन आपल्याला रिपेअरिंग करायला। त्यामुळे ते जरा प्रॉब्लेम येणार आपल्या इंडियावर। ईमेल, ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, क्लाउड सर्व्हिसेस आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यवहार हे सर्व होर्मुझच्या सामुद्रधुनी खालून केलेल्या केबल्सवर अवलंबून असतं। उपग्रहांच्या तुलनेत या केबल्स अत्यंत वेगानं आणि मोठ्या प्रमाणामध्ये डेटा वाहून नेण्याची क्षमता ठेवतात। त्यामुळे युद्ध आणखी भडकल्यास या केबल्सना धोका आहे आणि जर या इंटरनेट केबल्समध्ये काही बिघाड झाल्यास भारताच्या इंटरनेट सेवेवर परिणाम होऊ शकतोय। त्यामुळे इंटरनेट युजर्सचं टेन्शन वाढलेलं आहे। निलेश खरमरे, झी 24 तास।